तुमच्या पायामध्ये जबरदस्त ताकद येईल। दररोज एका टायमिंगला हे दोन पदार्थ तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता खायला सांगितले आहेत। हे दोन पदार्थ जर तुम्ही दररोज खाल्ले तर तुमच्या शरीरातील थकवा, कमजोरी कायमची निघून जाईल। तुमच्या हाडामधील कॅल्शियम झटपट आता वाढणार आहे। सकाळी उपाशी पोटी हे जर दोन पदार्थ तुम्ही दररोज खाल्ले तर तुम्हाला काजू, बदाम, मांस, अंडी खायची इथून पुढे गरज नाही। फक्त 3 दिवसांमध्ये शरीरातील तुमच्या कॅल्शियम वाढायला सुरुवात होणार आहे। तसेच शरीरामध्ये असणारी कमजोरी, चक्कर येणं, रक्ताची कमतरता, रक्तामध्ये वाढलेले शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपीचा प्रॉब्लेम, हात दुखणे, पाय दुखणे, गुडघेदुखी, कंबरदुखी, डोळ्यांचे आजार हे सर्व बरे होतीलच, पण तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा येऊन तुमचा चेहरा अगदी चमकदार होईल। हृदय संबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती, कायमचा थकवा हा कायमचा शरीरामधून तुमच्या निघून जाईल आणि शरीरामध्ये भरभरून कॅल्शियम वाढायला आता सुरुवात होणार आहे। फक्त या दोन वस्तू एका टायमिंगला तुम्हाला दररोज इथून पुढे आता खायच्या आहेत। तुम्हाला इथून पुढे काजू, बदाम, पिस्ता या महागड्या वस्तू आता खाण्याची गरज नाही। मांस, अंडी, मटण, चिकन, मच्छी यापेक्षा 10 पट ताकद या दोन पदार्थांमध्ये आहे। दुधापेक्षा 100 पट याच्यामध्ये गुण आहेत। ही फक्त खाण्याची पद्धत कशी आहे तुम्ही आता समजून घ्या। सकाळी उपाशी पोटी मूठभर 20-25 ग्रॅम ते 50 ग्रॅम जर ही वस्तू तुम्ही खाल्ली तर आयुष्यभरात कुठलाही आजार तुमच्या अंगाला शिवणार नाही। ही वस्तू प्रत्येक घरामध्ये असते। फक्त खाण्याची याची थोडीशी वेगळी पद्धत जर तुम्ही बदलली की तुमच्या आहारामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतात। अगदी 3 दिवसांमध्येच तुमच्या शरीरामध्ये इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्या वाचून राहत नाही। तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की उपाशी पोटी कोणती अशी गोष्ट आहे ती खाताक्षणी तुमच्या शरीरामधील भरपूर प्रॉब्लेम दूर होतात, आजारांचं नामोनिशाण संपून जातं, शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते, कॅन्सर सारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरामध्ये हे दोन पदार्थ खाल्ल्यानंतर निर्माण होते। मित्रांनो, तुमच्या शरीरामधील कॅल्शियम वयाच्या 30 नंतर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि जर का शरीरातील कॅल्शियम कमी झालं आणि योग्य वेळी जर तुम्ही कॅल्शियम युक्त पदार्थ नाहीच खाल्ले तर तुमची हाडे ठिसूळ होऊ लागतात आणि चुकून जर एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्या ठिकाणी जर धक्का लागला तर तुम्ही चुकून जर त्या ठिकाणी धक्का लागल्यावर लगेच हाडे ठिसूळ झाल्यामुळे खाली पडू शकता। तर बघा कोणते दोन पदार्थ खायचे आहेत बघा। आता बघा आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला दोन पदार्थ या ठिकाणी दररोज खायला सांगितलंय। हे पदार्थ कोणते आहेत पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या पदार्थामुळे तुमच्या शरीरामधील कॅल्शियम भरपूर वाढणार आहे। तर बघा, जर तुम्ही योग्य वेळी पदार्थ कॅल्शियम युक्त नाही काढले आणि तर तुमचे हाडे ठिसूळ होतात आणि ठिसूळ झालेले हाडे लगेच मोडून पडतात। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दोन पदार्थ तुम्हाला सांगितलेत। जर हे दोन पदार्थ तुम्ही दररोज एका टायमिंगला जर खाल्ले तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा आता या पदार्थांना घेण्यासाठी तुम्हाला खर्च लागणार नाही, कारण हे पदार्थ तुमच्या घरामध्येच मिळतात। काजू बदामपेक्षा 10 पटीने जास्त, अंडी मट्टापेक्षा 100 पटीने जास्त ताकद तुम्हाला या दोन पदार्थांमधून आता मिळणार आहे। अगदी 0 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही हे पदार्थ तुम्हाला मिळून जाणार आहेत। दोन पदार्थ कोणते आहेत नक्की बघायचं आहे। याची खाण्याची नेमकी पद्धत कोणती आहे हे पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुमचं कॅल्शियम आता 100% वाढणार आहे। हे जर दोन पदार्थ तुम्ही खाल्ले दररोज सलग 1 आठवडाभर हे दोन पदार्थ तुम्ही असंच खात राहिले तर तुमचा दवाखान्याचा खर्च कमी होऊन तुमचं आरोग्य सुधारू शकतं, तुमचं आयुष्य त्या ठिकाणी सुखात राहू शकतं। चला तर मग आता सुरुवात करूया की असे कोणते दोन घरगुती वस्तू आहेत की जी दररोज उपाशी पोटी खाल्ली तर जिच्यामध्ये अंड्या मटणापेक्षा 10 पटीने जास्त ताकद आहे। जी वस्तू खाल्ली की काजू, बदाम, पिस्ता खाण्याची इथून पुढे तुम्हाला गरज पडणार नाही। महागडे टॉनिक खुराक सुद्धा घेण्याची ताकदीसाठी गरज पडणार नाही। पण आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम आता तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे। ब्लड शुगर वाढलेली असेल तर ती सुद्धा व्यवस्थित होणार आहे। कमजोरी जाणवत असेल, शरीरातील कॅल्शियम वाढवायचं असेल, हातपाय दुखत असतील, डोळ्यांचे आजार तुम्हाला असतील,
त्वचा निस्तेज झाली असेल, हृदयासंबंधी आजार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरी देखील तुम्ही या वस्तूंचा तुमच्या आहारामध्ये आता इथून पुढे वापर करू शकता। आता बघा, यामध्ये तुम्हाला 3 वस्तू एकत्र भिजू घालायच्या आहेत। आता 3 वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरात मित्रांनो असतातच, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही। खूप कमी स्वस्तात हा उपाय तुम्हाला इथून पुढे आता कसा करायचा ते सांगणार आहे। 3 दिवसात तुम्हाला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल या 3 गोष्टी। यापैकी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मूग। आता बघा कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा, ह्या एकत्र करून तुम्हाला सकाळी खायचे आहे। तुमच्या शरीरातील थकवा कमजोरी घालवायची असेल, कॅल्शियम वाढवायचं असेल तर हे पदार्थ कोणकोणते आहेत बघा। आता बघा, या ठिकाणी पहिली गोष्ट तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या ती म्हणजे मूग। आता मूग हे तुम्हाला अख्खे अखंड मूग त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। जर हे मूग जर तुम्ही त्या ठिकाणी मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर खाल्ली तर तुम्हाला माहित असेल मूग जे आहे तर याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फायबर असतात, ज्यामुळे तुमचं पचन हे सुधारतं आणि मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट करण्याचं काम करतं। शरीरातील गॅस आणि पाचन संबंधी जे काय तुमचे आजार तुमच्या शरीरामध्ये आहेत तर ते बरे होतात आणि त्यातल्या त्यात मुगाला आपण मोड येऊन त्या ठिकाणी वापरणार आहे। पण एकत्र कसं करायचं ते बघायचं आहे। आता दुसऱ्या 2 गोष्टी बरोबर तुम्हाला जो फॉर्म्युला समजून जर घेतला नाही, म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं नाही तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही। याचा फायदा असा आहे की मोड आलेले मूग खाल्ल्याने तुम्हाला तुमचं वैंधत्व म्हणजेच याला काय म्हणतात बघा, वय वाढलं जर असेल, बघा तुमचं वय वाढलं असेल, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील, तुमचं चेहरा त्या ठिकाणी वयस्कर वाटत असेल तर ते सुद्धा तुम्हाला आता जाणार आहे। जे वृद्धत्व आहे ते दूर होतं, प्रीम्युचर एजिंग त्या ठिकाणी होत नाही, म्हणजे चेहरा तुमचा एकदम तजीलदार दिसणार आहे, वय दिसून येत नाही। वजन कमी देखील होऊ शकतं। रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी देखील कमी करण्यास मूग त्या ठिकाणी मदत करतं। व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भातील आजार, डोळ्यांची जी क्षमता आहे ती देखील वाढत असते, त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं। आता हे कसं एकत्र करायचं आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला दुसरा जो पदार्थ याच्यामध्ये आता मिक्स करायला लागणार आहे, सगळं मिळून तुम्हाला मुठभर खायचं आहे। फक्त 3 या ठिकाणी बघा, 3 पदार्थ आहे, 3 पदार्थ तुम्हाला एकत्र जबरदस्त रीतीने तुम्हाला करायचं आहे, सगळे आजार तुम्हाला कमी होतील। आता दुसरा पदार्थ लागेल तो म्हणजे मित्रांनो हरभरा। हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी मित्रांनो फायबर्स असतात, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स त्या ठिकाणी हरभऱ्यामध्ये असतात। आणि आता हे देखील आपल्याला भिजवून त्याला मोड आल्यानंतर खायचं आहे, पण एकत्र करण्याची पद्धत विशेष आहे, ते तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे। त्यामध्ये हरभऱ्यामध्ये आयर्न, फॉस्फरस मिळतं, ज्यामध्ये रक्तात हिमोग्लोबिन वाढतं, सुस्ती आणि थकवाही कायमची निघून जाऊन तुम्ही कायम एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जेयुक्त राहाल। दिवसभर एक वेगळी स्फूर्ती म्हणजे ताकद, ऊर्जावान तुम्ही त्या ठिकाणी दिसू लागाल। फ्रेशनेस चेहऱ्यावर दिसेल। रक्तामध्ये वाढलेलं ब्लड शुगर देखील कंट्रोल करते। मोड आलेले हरभऱ्यामध्ये शरीरामध्ये जर गेलं तर ग्लुकोजची मात्रा जर वाढली असेल तर ती देखील जबरदस्त रीतीने कमी होण्यासाठी मदत होते। आणि तुमचा डायबिटिक पेशंट जर तुम्ही असाल तर त्यासाठी खूप जबरदस्त उपाय आहे। तिसरा पदार्थ कोणता लागणार आहे बघा। आता हे पदार्थ तुम्हाला मिक्स कसे करायचे नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला हे 3 पदार्थ मिक्स करायचे आहेत। तिसरा पदार्थ शेंगदाणा आहे। शेंगदाणा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तेलकट आहे, याने शरीरात खूप मोठे प्रॉब्लेम होतील असं तुम्हाला वाटत असेल, परंतु शेंगदाणे एका विशेष पद्धतीने दोन्ही पदार्थाबरोबर एकत्र करून जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला काजू बदामपेक्षाही 10 पटीने फायदे आता मिळणार आहेत। तुमच्या शरीरामधील कॅल्शियम झटपट वाढणार आहे। शेंगदाणे जर विचार केला तर तुम्हाला वाटत असेल की त्यामध्ये तेल वगैरे आहे, पण मित्रांनो यामध्ये असं काहीच नाही आहे। शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर खाल्ले तर त्याच्या शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो। शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स आढळतात। आता या 3 गोष्टी एकत्र कशा करायच्या, कशा खायच्या, 3च दिवसामध्ये तुम्हाला आता त्या ठिकाणी फरक पडणार आहे। आता हे कसं मिक्स करायचं हे सांगण्याआधी तुम्हाला शेंगदाण्याचा फायदा कसा होतो ते सांगतो बघा। पचन क्षमता या शेंगदाण्यामुळे सुधारते। तुम्ही कितीही चांगलं खाल्लं तर ते व्यवस्थित पचलत नाही,
तर ते शरीराला तुम्हाला त्या ठिकाणी लागत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जर शेंगदाणा तुम्ही खात असाल तर तुमच्या शरीरासाठी ते चांगलंच आहे, हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे। आता त्यानंतर बघा याचे फायदे। जर तुम्हाला असं वाटत असेल याचे फायदे होत नाही तर बघा तुम्ही आता इथून पुढे भिजवून शेंगदाणे खावा, बघा कसं फायदा होतो तुम्हाला। त्यामुळे उपाशी पोटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे होतात। याने वजन कमी होतं, वारंवार भूक लागत नाही। त्या ठिकाणी बघा आता त्या ठिकाणी स्नायू मजबूत करतात शेंगदाण्याचे फायदे बघा। शेंगदाणे जबरदस्त स्नायू मजबूत होतात, हृदयासाठी प्रचंड फायदेशीर होऊ शकतं। तुमचं मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट करण्याचं काम करतं, तुमचा मेंदूसाठी फायदेशीर आहे। बदामापेक्षाही चांगले फायदे यामधून मिळत असतात। शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने या दोन्ही गोष्टी बरोबर जर तुम्ही खाल्लं तर भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर तुमची त्वचा आणि केसांचा देखील त्यामुळे फायदा होतो। आता पाहूयात या तिन्ही वस्तू एकत्र कशा करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला फायदा भरपूर होईल। साधारणपणे आपल्याला मोठभर म्हणजे एक असं गृहीत धरूया की 100 ग्रॅम आता या वस्तू तुम्हाला खायच्या आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला हरभरे घ्यायचे आहेत, त्यानंतर शेंगदाणे, आता हरभरे शेंगदाणे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे या तिन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत। हरभरे शेंगदाणे आणि मूग तिन्ही एकत्र करायचे आहेत, त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। या 5 ते 6 तास रात्रभर तुम्हाला त्या ठिकाणी भिजू घालून तुम्हाला मित्रांनो ठेवायचं आहे। पाणी बाजूला त्यानंतर काढायचं भिजल्यानंतर, आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कापडामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे। हे तुम्ही 4 ते 5 तास तसंच ठेवू शकता। हे ठेवल्यानंतर तिथपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना मोड येतील। कदाचित 12 तास देखील मोड यायला लागू शकतात, पण त्या ठिकाणी आता ही प्रोसेस काय काय मिक्स करायचं आहे यामध्ये आता लक्ष देऊन बघा। आता बघा या ठिकाणी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो कसं मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर उद्या खायचं असेल तर 24 तास आधी तुम्हाला ही प्रक्रिया चालू करणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही एकदाच करून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। आता हे घेतल्यानंतर सगळ्यात आधी सर्व मोड आल्यानंतर सगळं तुम्हाला बाजूला हे कडधान्य काढायचं आहे। एक कांदा घ्यायचा, एक टोमॅटो घ्यायचा, एक लिंबू घ्यायचं, याच्यामध्ये लागणार आहे। टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, कांदा देखील तुम्हाला आता बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हे मिश्रण जे आहे म्हणजे मोड आलेले मूग असतील, मोड आलेले हरभरे असतील, शेंगदाणे भिजवलेले असतील, तिन्ही एकत्र आपण भिजवलेले जे आहे तर याच्यामध्ये सगळ्यात आधी कांदा टोमॅटो चिरलेला तुम्हाला टाकायचा आहे। कोथिंबीर घालू शकता, याच्यामध्ये लिंबू पिळून तुम्ही घ्यायचं आहे। काळं मीठ, सैंधव मीठ जे काय असेल तुमच्याकडे तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे टाकून मिक्स करून सकाळी उपाशी पोटी तुम्ही खायचं आहे। हे खाल्ल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्येच तुमच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल, हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल, रक्तातील साखर त्या ठिकाणी वाढेल, पचन क्षमता सुधारेल। याचा सगळ्याचा जबरदस्त फायदा होतो। एवढा सगळा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होऊन जातं। याच्यामध्ये वजन देखील कमी होतं, याने तुम्हाला जास्त वेळ भूकही लागत नाही। सकाळी जर लवकर तुम्ही खाल्लं, उपाशी पोटी जर खाल्लं तर दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त शरीरामध्ये होते, तुम्हाला दिवसभर भूकही लागत नाही। त्यामुळे अवांतर अतिरिक्त आहार घेण्याचा प्रयत्न करत नाही। त्यामुळे सकाळी उपाशी पोटी हे खाल्ल्यामुळे जबरदस्त फायद्याचे होत असतात। अशा 3 पद्धतीनं 3 गोष्टी एकत्र करून तुम्ही जर खाल्ल्या तर शरीरामध्ये असणारी सर्व कमजोरी, सर्व त्या ठिकाणी थकवा, रक्त कमी जर असलं तर ही त्या ठिकाणी जबरदस्त रीतीने फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर दररोज हे पदार्थ घेतले तर तुमच्या शरीरातील कोणताही साईड इफेक्ट त्या ठिकाणी होणार नाही, आणि तुमच्या शरीरामध्ये फायबर मिळून जाईल। आणि फायबर एकदा का शरीराला मिळाले तर तुमच्या शरीरामध्ये 100% कॅल्शियम त्या ठिकाणी वाढतं, मिळून जातं। त्यामुळे हे पदार्थ नक्की तुम्ही खायचे आहेत, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम मिळण्यास लवकर मदत होईल। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे आता आयुर्वेदिक आरोग्यासाठी टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।